आणि त्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? लाल कोबीला कितीही मॅक्सिमम कमी रेट आला मॅडम तरी हा 20 रुपये ते 30 रुपयाच्या आत येत नाही आणि तो 150 रुपये किलोपर्यंत विकू शकतो. जरी आपण मॅक्सिमम रेट जर हा बघितला की सर्वसाधारण 30 रुपये आला तरी आपल्याला 10 टन उत्पन्न मिळून आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च वजा जाता मिळू शकतात. आणि जर त्याचा 100 रुपये जर हा कमालीचा रेट राहिला तर आपण 8 ते 10 लाख रुपये सुद्धा ह्या कोबीतून मिळू शकतो. आम्ही गेल्या वर्षी केला होता त्यावेळेस आम्हाला 80 रुपये रेट मिळाला होता. एक प्राईजचा तो थोडा होता पण त्यातनं उत्पन्न आम्हाला त्या पटीत मिळालं. आता हे किती एकर लावलेलं आहे तुम्ही क्षेत्र? आता इथं आपण उभं राहिलो इथं आपण 1 एकर लाल कोबीचं क्षेत्र लावलेलं आहे. इथं मध्ये आपण लावलंय तिथं सर्वसाधारण 10 गुंठे आहे. म्हणजे सर्व आपल्याकडं 1.25 एकर क्षेत्र लाल कोबीचं आहे. आता किती दिवसाचं पीक आहे आणि हे आपलं एक 90 दिवसाचं पीक पूर्ण पकडलं तर चालतं. बरेच केविके मधून बरेच माणसं येऊन भेटी देतात किंवा बरेच शेतकरी आहेत जे यांच्या शेताला येऊन भेटी देतात. परंतु शेती जी आहे तर यांच्या शेताकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शेतीमध्ये एकच पीक न घेता शेतीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब जर केला, भाजीपाला फळपिकं असतील त्यासोबतच पारंपरिक पिकं आहेत याची जर एकत्रित जोड दिली तर शेती नक्कीच एखाद्या शेतकऱ्याला परवडणाराच व्यवसाय आहे. हे हेमंत लगड ह्या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळतं आपल्याला. रंगीत मिरचीचं मॅडम आपण सर्वसाधारण 2015 पासून करतो. तर एक सगळे चढ उतार जाऊन म्हणजे काही वेळेस आम्हाला अर्ध्या एकरामध्ये 20 लाख रुपये पण राहिले, काही वेळेस आम्हाला 10 लाख राहिले, 12 लाख राहिले. पण एक ॲव्हरेजचा जर विचार केला तर एक 10 लाख रुपये वार्षिक एवढं उत्पन्न आम्हाला अर्धा एकर शेतीपासून मिळतं. आणि लाल कॅबेज लावलेला आहे, त्याशिवाय हिरवा कॅबेज लावलेला आहे, त्याशिवाय भेंडी लावलेली आहे आणि डाळिंब, त्याचबरोबर बाजरी व इतर पिके, मका व इतर पिके सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत. म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये त्यांनी एका पिकाला न जाता वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि भाजीपाला या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी कोणती लाल मिरची आणि पिवळी मिरची हे सुद्धा नाविन्यपूर्ण अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेल्या आहेत. त्याचबरोबर शेती करत असताना जे शेतीचं गणित असतं ते त्यांनी अगदी उत्तम सांभाळलेलं आहे आणि शेतीचं मार्केटिंग सुद्धा ते स्वतः करतात आणि चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करत आहेत. आणि त्याच्यातून त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे विकेल ते पिकेल ह्या पद्धतीने त्यांनी त्यांची शेती ही डेव्हलप करणं सुरू आहे. आज आम्ही त्यांच्या क्षेत्राला भेट दिलेली आहे आणि त्यांना बाकीच्याही काही गोष्टी म्हणजे अन्न प्रक्रिया, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया असेल किंवा फळबाग लागवडीच्या अजून काही नाविन्यपूर्ण बाबी असतील याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही आम्ही बऱ्याचशा गोष्टींची माहिती आज इथे घेतलेली आहे.